शेतकरी कामगार पक्ष तळोजा विभागातर्फे विभागातील 10वी व 12वीला प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन पार्वती हाईट्स तळोजा येथे करण्यात आले होते। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती हरेश केणी, ज्येष्ठ नेते रऊफ शेठ, माजी ग्रामपंचायत सदस्य लतीफ शेठ, पनवेल अल्पसंख्याक अध्यक्ष साबिर पटेल, रमेश वावेकर, जयेंद्र शेळके, गुरुनाथ गायकर, प्रकाश म्हात्रे, शशिकांत शेळके, रमेश पाटील, प्रभावती केणी, जरार अब्दुल रऊफ पटेल, राजेश केणी, पुरुषोत्तम भोईर, दीपक उर्फ बंटी पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी संजय म्हात्रे यांच्या करिअर काउन्सिलिंग व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। नसल्यामुळे नुकसान होतं। म्हणजे माझ्या मुलाचं उदाहरण सांगतो, लास्ट सेशन मध्ये मी बोललो नाही त्याच्याविषयी की त्याला चांगले मार्क्स मिळतात, 80-85 ला कोण हुशार म्हणत नाही आजकाल, पण त्याला क्रिकेट चांगलं खेळता येतं। आता क्रिकेट चांगलं खेळता येतं म्हटल्यावर मग ठरवलं की याचं क्रिकेटिंग मध्ये करिअर होईल का, पण त्याची आवड बघितली तर अर्थात प्रत्येक मुलाला क्रिकेट खेळायची आवड असते, आपल्याला असते की नाही, करतात ना असं घरामध्ये। अहो प्रत्येकाला वाटतं की मला घेतलंच पाहिजे, मी आउट करेन त्याला, असं प्रत्येकाला त्यालाही वाटलं। पण मग मी त्याला घेऊन गेलो कोचिंग मध्ये, त्याला सांगितलं अभ्यासाचा 1% पण मला कमी नाही पाहिजे, तरच तुला मी तिथे घेऊन जातो, अदरवाईज नाही। तो म्हणाला पप्पा तुम्हाला काय मी कंप्लेंटची चान्स देणार नाही, मला तिथे टाक। मग त्याला टाकलं तिथे, तो उरणमध्ये फ्रेंड्स क्रिकेटमध्ये खेळला, त्याच्यानंतर रायगडच्या सिलेक्शनला नेलं, रायगडमध्ये तो सिलेक्ट झाला, अंडर-12 12 वर्षाखालील मध्ये सिलेक्ट झाला। त्याच्यानंतर तो मॅचेस खेळला धुळ्याला, जळगावला, माझा दमछाक झाली बाबाची त्याला घेऊन की नागपूरला जायचं, घेऊन धुळ्याला जायचं, जळगावला जायचं, पण जाऊ लागलो। नंतर म्हणाले की त्याला मुंबईत खेळवा ना, त्याला तिकडे कुठे खेळवलं, पण हे माहिती नव्हतं। मग मी त्याला मुंबईत खेळवलं, डी.वाय. पाटीलला घेऊन गेलो, डी.वाय. पाटीलला त्याची 400 लोकांमधून निवड झाली, तो यावेळी कल्पेश कोळी ट्रॉफी केला, अंडर-16 मुंबई सिलेक्ट झाला। मला हे म्हणायचं आहे की जर तुमचं आणि त्याचं स्वप्न एक, जर मी त्याला सांगितलं काय आणि त्याला हेही माहिती आहे की 125 करोड लोकसंख्या असलेल्या देशात 11 जणांच्या टीम मध्ये सतत राहणे शक्य नाही आहे, त्याच्यामुळे क्रिकेटर वगैरे होणे ही वेगळी गोष्ट आहे। जवाहरलाल श्रीनाथ हा इंजिनियर होता, अनिल कुंबळे हा इंजिनियर होता, अनेक शिकलेली लोक पण ते खेळाडू होऊ शकतात, पण ते तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे आणि जे कराल ते तुमच्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे। त्याच्यामुळे अशा खूप मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये खूप करिअर्स आहेत। उदाहरणार्थ आपल्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ येते ना, आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यानंतर साधारणपणे 30,000 करोड इन्व्हेस्टमेंट आहे या एरियामध्ये। जगातील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेला प्रदेश कुठला असेल तर आपला जिल्हा, इथे सगळी जबरदस्त आर्थिक उलाढाल होणार आहे। मग ही आर्थिक उलाढाल होण्याची आपल्याला त्याच्यातून किती एक्स्ट्रॅक्ट करता येईल, गंगा येणार आहे, पूर्ण मोठी गंगा येणार, पण त्याचं आपलं भांड किती मोठं त्याच्यावर आपलं सुख डिपेंड आहे। आपल्याकडे जर एवढूसाच ग्लास असेल तर गंगा आली तर आपण एवढूसाच ग्लासनी घेऊ, पण जर एवढं मोठं भांड असेल ना, तर टँक असेल अख्खी तर तेवढं घेऊ। तुम्ही ती टँक डेव्हलप करायची आहे, त्यासाठी स्वतःला डेव्हलप करायचं आहे। यावेळी बाळाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 10वी व 12वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना बाळाराम पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेत तसेच शैक्षणिक क्षेत्रात अडचणी आल्यास आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू। आपल्याला आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये कुठलीही अडचण आली, अडथळा आला तर त्यासाठी मी आणि माझे सारे सहकारी तन मन धनाला आपल्या बरोबर असू, विषय तुमच्या प्रवेशाचा असो, शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा असो, लागणाऱ्या आर्थिक मदतीचा असो, लागणाऱ्या मार्गदर्शनाचा असो, या साऱ्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला भेटणार, आपली जीही अडचण असेल ती दूर केली जाईल, त्याच्या बाबतीत आपण अगदी निशब्द राहा असं या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो। आपली पिढी जी आज नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करते त्या पिढीला शिक्षण वाचून तळमळपाई नाही आहे। मागच्या पिढीजवळ वाडवडिलांनी ठेवलेल्या जमिनी होत्या, जमिनीच्या पोटी मिळणार, कोर्टातून मिळणार, सिडकोकडून मिळणार नुकसान भरपाईची रक्कम होती,
12.5% प्लॉट होते, झालंच तर आणखी डेव्हलप करायला दिलेले प्लॉटचा वाहन होता. तुमच्या हातामध्ये मात्र फारसं काही असणार नाहीये. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा तुमच्या शिक्षणासाठी लागणारी सारी तरतूद करतील, तुम्हाला लागणाऱ्या साऱ्या सुविधा देतील, सारे साहित्य देतील, तुम्हाला हव्या त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश देतील, त्या ठिकाणी लागणाऱ्या शिक्षणासाठी 5 वर्षाचा सारा खर्च करतील. पण तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच बळावर, तुमच्याच दमावर तुमच्या आयुष्याला आकार द्यायचा आहे.